शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची झिरो बॅलन्सवर बचत खाती उघडण्यात येणार आहेत। या योजनेचा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले। नाईक म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक केंद्र आणि राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे। शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल यासाठी बँक प्रयत्नशील असते। शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत बचत खातं असणं अनिवार्य आहे। शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बँक खाती नाहीत। नवीन खाती उघडताना किमान शिल्लक ठेवावी लागते। मात्र आता जिल्हा बँकेने लाडकी बहीण योजनेसाठी खाती उघडणाऱ्या महिलांची शून्य बाकीवर खाती उघडण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांमध्ये कळवण्यात आले। कोणीही महिला बँक खाते काढण्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले। दरम्यान जिल्हा बँकेच्या वतीने मुलींच्या लग्नासाठी 6% व्याज दराने सोसायटीमार्फत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे। यासाठी बँकेने लग्नगाठ कर्ज योजना सुरू केली आहे। याबाबत परिपत्रक सर्व शाखांना देण्यात आले। या योजनेसाठी बँकेने कोरडवाहू क्षेत्रावर प्रति एकरी 20,000 रुपये तर बागायती क्षेत्रावर 30,000 रुपये मात्र जास्तीत जास्त 50,000 रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय। याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले।